स्वागत करू. काल TDPL मध्ये रोहित पाटील देखील झळकला. 3 चेंडूमध्ये 3 षटकार रोहित पाटीलने ठोकले. यंदाच्या हंगामामध्ये पहिली बाईक त्याने मिळवली. तोच थोड्याच वेळामध्ये इन ॲक्शनमध्ये रोहित पाटीलला आपण पाहणार आहोत. तर वैयक्तिक पहिल्याच सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये संकेत पाटील दाखल झालाय. ग्रामीण क्रिकेटचा प्रचंड अनुभव तसेच ओपनचं क्रिकेट देखील चांगलं गाजवले संकेत पाटीलनं आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज. वेलकम बॅक जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. VSCC चषक 2025 नेतलस या नगरीमध्ये ही स्पर्धा 5 दिवसाची स्पर्धा आपण एन्जॉय करणार आहोत. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील दुसरी मॅच हर्षल 11चे दुर्गा मोरबी आणि त्याच्या अगेन्स्ट यजमान टीम VSCC नेतलस. मॅच ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. संकेत पाटील गोलंदाजी मार्गवर सज्ज. अनिकेतसाठी पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला. वेट अँड ऑचचा फटका. चेंडू धन 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 करत सीमारेषा पलीकडे. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. 4 रन. सुंदर फटका इथं पाहायला मिळाला. गॅपमध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न लेट कट केला होता आणि बॅकवर्ड पॉईंट रिझनमधून चेंडू फरार झाला. 4 धावांनी अकाउंट ओपन केलं टीम नेतलस या संघाचं. यावेळी देखील ओव्हर पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता आणि क्विक सिंगल तिथे कंप्लीट केली जाते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये VSCC नेतलसच्या संघाकडून. पॉवर प्लेचं पहिलं षटक संकेत पाटीलचं. नामांकित गोलंदाज रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये नामांकित गोलंदाज म्हणून ज्याची ओळख, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख, तो संकेत पाटील मैदानाच्या आतमध्ये आता सध्याच्या परिस्थितीत गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूमध्ये चौकार आला, त्यानंतर सिंगल आले. आता अमृत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी सज्ज झालाय. यावेळी देखील थोडासा चेंडू मागे ठेवला होता. इन स्विंग संकेत पाटीलचा इथं पाहायला मिळाला. हलका त्याने ड्राईव्ह केला. मिड ऑफचा फिल्डर तिथे तैनात. 1 धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे जाईल. टोटल धावसंख्या 6 या आकड्यावरती 3 चेंडूचा खेळ संपन्न झाल्यानंतर चांगली सुरुवात मी म्हणेल VSCC नेतलस या संघाची. सामना चांगला पाहायला मिळणार आहे. यामध्ये येथील मात्र शंका नाही. बलाढ्य संघ दोन्ही आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी ओव्हर पिच चेंडू थोडासा टप्पा खाल्ल्यानंतर इन स्विंग पाहायला मिळाला. लगातार स्टंपवर अटॅक केला जातोय संकेत पाटील या गोलंदाजाचा. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर कमबॅक केलाय संकेत पाटील आणि कमबॅक करणं खरं तर जाणतो संकेत पाटील. यावेळी निर्धाव चेंडूची सांगता. अतिशय शांतमय क्रिकेट स्पर्धा, शिस्तबद्ध खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून देखील जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले गेले त्या सर्वांचं, लाडक्या प्रेक्षकांचं मी लवेश दिघे, मराठी समालोचक मोरबे, आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो. संकेत पाटीलनं चांगला कमबॅक केला. पहिल्या चेंडूवरती चौकार मारल्यानंतर धावसंख्या 6 या आकड्यावरती आपण पाहतोय. स्थिर आहे धावसंख्या. इथून मात्र एकेरी दुहेरी धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये बरेच चेंडू डॉट केलेलं ते नेतलसचे फलंदाज आपण पाहू शकाल. शपलोर मारण्याचा प्रयत्न. यावेळी देखील यॉर्कर करण्याचा प्रयत्न संकेत पाटीलचा आणि अशा रीतीनं पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. पहिल्या चेंडूवरती चौकार मारल्यानंतर धावसंख्या स्थिर 1 षटकाच्या क्रीज. धावसंख्या बिनबाद 6 या आकड्यावरती. येस, थँक्यू व्हेरी मच. वैयक्तिक पहिला सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन विक्की मैदानाच्या आतमध्ये
दाखल झालाय. प्रचंड अनुभव विकीकडे देखील आहे. अष्टपैलू खेळाडू मोरबी संघाचा स्टार खरं तर खेळाडू विकी मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड गोलंदाज तयार. यावेळी टप्पा खाल्यानंतर बाहेर चेंडू काढण्याचा प्रयत्न आणि पंचाचा इशारा तो अतिरिक्त वळण घेतलेला चेंडू, त्यामुळे हा चेंडू व्हाईट बॉल असं पंचांनी घोषित केलं. त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे टोटल 7 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. विकी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. टप्पा खाल्यानंतर बाहेर बोलवण्याची चांगली शैली त्याच्या माध्यमातून आपण पाहतो. यावेळी देखील त्याच प्रकारे लाईन चेक करावी लागेल. लाईन चेक केली आणि पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू देखील व्हाईट बॉल असेल. कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये देखील आपण पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल हरिश्चंद्र जी फडके वलवली आणि राम पाटील सर चिंद्रन यांची चांगली भूमिका त्यांनी आत्तापर्यंत बजावलेली आहे. यावेळी ओव्हरपिच चेंडू मारण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. हा चेंडू डॉट फेकला जातोय. लगातार 2 चेंडू विकीने व्हाईट बॉल फेकले होते आणि त्यानंतर मात्र हा चेंडू डॉट. धावसंख्या स्थिर धावसंख्येचा विचार केला तर आमचे साथी स्कोरर सांगतील की धावसंख्या बिनबाद 8 धावा संत गतीने धावसंख्या चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील टप्पा खाल्यानंतर ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन होत नाही. पहा डिफेन्सिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना VSCC संघाचे नितलस संघाचे फलंदाज आपण पाहू शकाल अमृत आणि अनिकेत या 2 फलंदाजांना. अमृत ऑन स्ट्राईक. यावेळी देखील टप्पा खाल्यानंतर थोडासा बाहेर ज्या प्रकारे रवींद्र जडेजा गोलंदाजी करतो ना त्या प्रकारे चेंडूची खरं तर हतलणी केली जाते विकीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. मागील 2 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत. पूर्णपणे आता प्रेशर क्रिएट केलाय तो म्हणजे अमृत या फलंदाजावरती. यावेळी पहा मोठा फटका लगवायचा होता. एलिव्हेशन कमी, टायमिंगच पाहायला मिळालं नाही. नो मॅन स्लॅनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेने धावफलक पुढे जाते. टोटल धावफलकावर धावसंख्या डबल डिजिटमध्ये 10 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. थोडीशी खराब सुरुवात मी म्हणेल यजमान टीम VSCC नितलस संघाची, कारण ज्या प्रकारे सुरुवात व्हायला पाहिजे होती त्या प्रकारे सुरुवात झाली नाही. पहिल्या चेंडूवरती मी म्हणेल चांगली सुरुवात झाली होती, चौकार आला होता. त्यानंतर मात्र संकेत पाटीलने जो कमबॅक केला आणि त्यानंतर विकी देखील त्याच्याच पावलावर पाऊल टाकून इकॉनॉमिकल स्पेल हाताळण्याचं काम करतोय सध्याच्या स्थितीमध्ये. गोलंदाज विकी तयार पुन्हा एकदा. यावेळी देखील मोठा फटका लगवायचा होता. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे आणि पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. आफ्टर 2 ओव्हर्स टोटल रन्स 10 पण नो लॉस. ज्या प्रकारे सोन्या पावशे संघाला सुरुवात करून देतात तिथे मात्र थोडीशी कमतरता या संघाला जाणवते सोन्या पावशेची, कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात चांगली होणं तेवढंच गरजेचं. कारण आपण पाहू शकाल वीरेंद्र सेहवाग ज्या प्रकारे पॉवर प्लेमध्ये फटकेबाजी करायचा त्या प्रकारे फटकेबाजी कुठेतरी झाली नाही पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि 2 षटकाच्या अखेरीस VSCC नितलस संघ जाऊन पोहोचला ते म्हणजे बिनबाद 10 या कडे. अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आता मात्र इथून मोठे फटके कशा प्रकारे येतील याचा प्रयत्न करावा लागेल. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल. टोटल 11 धावा धावफलकावरती. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी. अजून 12 चेंडूमध्ये 2 ते 3 मोठे या षटकामध्ये जर फटके आले तर चांगली धावसंख्या उभारू शकेल नितलस टीम. यावेळी देखील बॅक टू द ड्राईव्ह करायचा प्रयत्न. मिड ऑफमध्ये खेळाडू आहेत. चेंडू अडवणी करतील, फेकतील तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त सिंगल डबलवरती नाखुश असतील बॅटिंग करत असताना नितलस टीम. मोठे फटके कुठेतरी येत नाहीत कारण गोलंदाज ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय गोलंदाजीचा मेरिटनुसार कुठेतरी फलंदाजी होत नाही आहे. एकेरी दुहेरी धावेला खरं तर समाधान मानावे लागते नितलस टीमला. मोरबी सारखा बलाढ्य संघ त्यांच्या अगेन्स्ट आहे, त्यामुळे तुम्हाला 4 षटकामध्ये कमीत कमी फायटिंग स्कोर तुम्हाला उभारावे लागेल आणि त्याचा प्रयत्न कुठेतरी होत नाही. राउंड द विकेट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळच्या दिशेने चेंडू टुटवलाय. स्ट्रेट लाईक एन ॲरो. चेंडू सीमा पार. 4 चौकार.
या मोठ्या फटक्याची आवश्यकता होती आणि तो फटका खेचलाय तो म्हणजे फलंदाज अमृत या फलंदाजाने. ओव्हरपिच बॉल होता आणि त्यावरती प्रहार केला. यावेळी देखील मोठा फटका लगवायचा होता. टायमिंग पाहावं लागेल. एलिव्हेशन कमी. संकेत पाटील कोणतीही करणार नाही चूक आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना FSC सेनेतला संघाला फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच. पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय मोरबी टीमने FSC सेनेतलं संघाला. संजू फार फलंदाजांवरती नाराज असतील कारण ज्या प्रकारे ओपनिंग ब्लास्ट झाला नाही त्यामुळे संजू देखील फार नाराज आहेत फलंदाजी वरती. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या स्थिर. टोटल 16 ऑन अ बोर्ड. 16 धावा धावा फलकावरती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल अवी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. मग परेश गोलंदाजी मार्कवर आहे. अवी फलंदाजीसाठी गेलाय. इनिंग क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती. मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समन अवी टू परेश असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतंय. ज्या प्रकारे 2 षटके राहिलीत मोरबी टीमकडून अप्रतिम दर्जाची राहिलीत. आता इथून मात्र नितलस संघाला फाईट करावी लागेल चांगली. ऑफ स्टिकला शपल मारण्याचा प्रयत्न. टॅप केला त्या ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेट रिझनमध्ये खेळाडू आहे. चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त सिंगल डबलने खुश असतील मोरबी टीम कारण धावसंख्याचा विचार केला तर 17 धावा फलकावरती लागलेत आणि 3रं षटक प्रगतीपथावर आहे. परेश ठाकूर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी अद्याप. मोठे फटके कुठेतरी येत नाहीत. आता सलामीला आलेला फलंदाज अनिकेतला देखील प्रहार करावा लागेल. यावेळी ओव्हरपिच चेंडू बॅक टू द बॉलर. वाईडिश लॉंग ऑफमध्ये खेळाडू तयार आहे. चेंडू अडवतील फेकतील तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल आणि अशा रीतीनं षटकाची वेळी समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना FSC सेनेतलं टीम जाऊन पोहोचले ते म्हणजे 18 धावा 1 गडी बाद. षटकाराच्या साह्यानं धावसंख्या 26. सलामीला आलेला अनिकेतच्या बॅटमधून बऱ्याच कालानंतर हा षटकार येतोय. अजून एखाद 2 मोठे फटके मॅचमध्ये फाईट बॅक करू शकेल FSC नितलस. गोलंदाजांना फाईट करण्यासाठी टोटल उभा राहील का? इथून 1-2 मोठे फटके येतील का? येणारे वेळकाळ जरूर ठरवेल. टेकन आणखीन एक धक्का. सलामीला आलेला फलंदाज अनिकेत बाद.
अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. संभादरे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी लोअर फुल टॉस टाकला होता ऑन साईडला. मिड विकेट रिझनमध्ये खेळाडू आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथं केला जाणार नाही, कारण फेकी चांगली राहिली. दर्जेदार फेकी होती, त्यामुळे एक धाव या चेंडूवरती मिळेल आणि एका धावेच्या बदलीनं संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 27 धावा धाबा फलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. लेफ्ट हँडेड बॅट्समन आता खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळेल. अवी 2 चेंडूचा खेळ बाकी. टार्गेट सेट करणार. इथून 2 चेंडू फेकले जातील. गोलंदाज तयार. यावेळी देखील यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनमध्ये संकेत पाटील चेंडू पकडतील, फेकतील. थोडीशी मेस फील्ड. त्याचा फायदा इथून दोन्ही फलंदाजांनी उचललाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आता शेवटचा अंतिम बॉल पहिल्या डावातला आपण पाहू शकाल. बॅटिंग करत असताना PSCC नितलं संघ कितपत मजल मारेल हा चेंडू जरूर सांगून जाईल. टोटल 29 धावा धाबा फलकावरती लागलेल्या आहेत. यावेळी शपलवून इनसाइड आउटचा फटका. कलात्मक शॉट. क्रिकेटचं मादक सौंदर्य या चेंडूला आपण जरूर पाहू शकाल. फेकी चांगली राहिली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का आणि अशा रीतीनं षटकाची झाली समाप्ती. आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाल्यानंतर धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे टोटल 30 धावा आणि 31 धावांचं टार्गेट सेट केलंय. ते म्हणजे हर्षल इलेव्हन जय दुर्गा मोरबी संघ धावसंख्येचा कशा प्रकारे सेस करेल का डिफेंड करेल PSCC नेतलंच हे आपण कॉम्बॉक्समध्ये करणार आहोत. परिवर्तन ऐकूया मंगेशजी पाटील यांच्या आवाजामध्ये. थँक्यू. थँक्यू सो मच लवेश दिगे सर. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मॅच क्रमांक 2 जिथे दुसरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. घरच्या मैदानावरती खेळतोय सध्या VSCC निधला संघानं. त्या संघासमोर फाईट करत असताना हर्षल इलेव्हन जयदुर्गा मोरबी या 2 संघांदरम्यान हे आपण लढत पाहतोय. जिथे पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली मोरबी टीमनं. 4 षटकांच्या अखेरीस अवघ्या 30 धावेवरती रोखलं आणि 31 धावेचं लक्ष्य आता सेकंड 17 मध्ये पार करायचा. तर मात्र हर्षल इलेव्हन जयदुर्गा मोरबी टीमला कॉमेंट्री बॉक्समधून दोन्ही टीमना आम्ही शुभेच्छा देतो.
सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज विकी पाटील यांना समाधान ठाकूर शुभम ठाकूर ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. लक्ष छोटा प्रवास कशा रीतीने केला जाईल मॅच मध्ये मोरबी टीमच्या माध्यमातून हे पाहणं देखील तेवढंच गरजेचा. पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. मुख्य ट्रम्प कार्ड नित्रस टीमचा गोलंदाज अविनाश म्हात्रे उर्फ अवी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 24 बॉल मध्ये 31 धावा हा लक्ष्य सेकंड सत्रामध्ये पार करायचा हर्षल 11 जयदुर्गा मोरबी टीमला. त्याच्यानंतर नागाव टीमच्या संगणकाला विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या आणि त्याच्या अगेन्स्ट नारिवली संघ दोन्ही संघ नायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. पहिलाच बॉल अवी पहिलाच बॉल अगदी जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न पाठ आणि चेंडूचा संपर्क जुळला नाहीये जिथे लेग पायस मध्ये ही सिंगल धाव मिळेल. बॅटिंग करीत असताना हर्षल 11 जयदुर्गा मोरबी टीमला एक धावेनं संघाचा अकाउंट हे ओपन झाला. पहिलं षटक म्हटलं तर अगदी महत्त्वाचं षटक असतं ज्या षटकामध्ये तुम्हाला सर्कलच्या बाहेर अवघ्या 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. त्याच्या अवचित तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागते आणि तोच प्रयत्न मॅचमध्ये करत असताना अविनाश म्हात्रे हा मुख्य गोलंदाज नित्रस टीमचा घरचा मैदान रोज प्रॅक्टिस अभ्यास खूप काही या मैदानावरती केला आता त्याचा वापर देखील या मॅच मध्ये करावा लागेल. पुढचा बॉल शुभम ठाकूर प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू फडल्यानंतर थोडासा डीप राहिला. खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जिथे हा डॉट चेंडू फेकला. चांगली गोलंदाजी टी फॉर टॅट जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करतोय सध्या नितलस संघ. 2 चेंडूमध्ये अगदी चांगली सुरळीत गोलंदाजी सध्या आपण अविनाश म्हात्रेची पाहिल्या. समोर तेवढा धाकड खेळाडू शुभम ठाकूर प्रहार केलाय ऑफ साईडला. हा बॉल चांगला फटका तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाला. अगदी एफर्टचा बॉडीचा वापर केल्यानं चेंडूची अडवणी झाली. तोपर्यंत संधी होती या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. 3 धावा धावपुस्तकावरती गोलंदाजी अगदी चांगली पाहायला मिळते सध्या अविनाश म्हात्रेच्या माध्यमातून. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा शुभम इन ऍक्शन मध्ये प्रहार केला. आता प्रॉपर टायमिंग आहे. यस चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. षटकार आल्या 6च्या मदतीनं संघ 9 या आकड्यावरती. शुभम ठाकूर हा सलामवीर आणि त्याला साथ देत असताना फलंदाज विकी पाटीलला पाहतोय. ही सलामीची जोडी आणि चांगलं क्रिकेट आहे. चांगलं क्रिकेट सध्या या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आक्रमण केले सध्या शुभम ठाकूरनं अविनाश म्हात्रेवरती बॅकअप द्यावा लागेल कारण की लो स्कोर आहे त्याच्यामुळं तुमची प्रत्येक ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाला करावी लागेल. हलक्या हाताने पुश केला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलवरती देखील सिंगलला प्राधान्य दिलं. चांगलं क्रिकेट आहे. मागील बॉलवरती षटकार पाहिली या बॉलवरती सिंगल. संघ जाऊन पोहोचला तब्बल डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि शेवटचा हा अंतिम बॉल आहे. समोर विस्फोटक खेळाडू विकी पाटील सध्या ऑन स्ट्राईक वरती. 31 धावांचा लक्ष्य पार करायचं आहे सेकंड सत्रामध्ये हर्षल 11 जयदुर्गा मोरबी टीमला. प्रहार करण्याचा प्रयत्न लावून द कार्पेट डीप बॅकवर्स कव्हरले क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी धाडस मानस नाही. एकच धावेनं समाधान मानला. एक धावेनं षटक देखील पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 11 या आकड्यावरती. चला टॉस साठी या पुढची मॅच पाहायला मिळेल. 12-13 नागावाने त्याला फाईट करेल नारिवली. दोन्ही टीमच्या संगणकाला विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या.
आज देखील 8 संघांचा फॉल, त्यातून एक संघ आपल्याला सुपर 5 साठी दाखल करायचा. त्याच्यामुळे प्रत्येक टीमच्या संघनायकाला विनंती करेन की आपण आपली उपस्थिती अगदी वेळेवरती दाखवा. इनिंग देखील वेळेवरती समाप्त करा, जेणेकरून सर्व सामने वेळेवरती आपल्याला कव्हर करता येतील. 1 षटकाचा खेळ समाप्त झाला. टोटल संघ जाऊन पोहोचला तो मात्र 11 या आकड्यावरती. 31 धाब्याचं लक्ष्य. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 मध्ये करायच्यात 20 धाबा. दुसरा षटक, दुसरा गोलंदाज, दुसरा ट्रम कार्ड ज्याचा वापर नितलस टीमनं केलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय, तो मात्र अनिकेत पावशे. हलक्यात पुश करण्याचा प्रयत्न. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला, जिथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. 5 चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की 18 मध्ये 20 धावा डिफेन्स करायचे, तर तुम्हाला चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. व्यासपीठावरती शुभागमन झालंय कैलासजी पावशे याचे, ते शुभागमन झाला. आपले दादा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. प्रहार करण्याचा प्रयत्न, फर्निचर डिस्ट्रॉय केले. त्रिफलाची दा पहिला धक्का. बॅटिंग करत असताना हर्षल 11 जयदुर्गा मोरबी टीमला फलंदाज विकी पाटील मैदानातून बाहेर. इथे थोडस बॅकअप कमबॅक करतो मॅच मध्ये सध्या नितलस टीम, कारण की पहिल्या षटकामध्ये 11 धावाला आणि त्याच्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी सध्या अनिकेत पावशी करता. मागील 2 बॉल मध्ये 1 धक्का दिला बॅटिंग करत असताना मोरबी टीमला. 18 मध्ये 20 वाचवायच्या, त्याच्यामुळे अशा रीतीने गोलंदाजी करावी लागेल. वारंवार डॉट चेंडू, वारंवार विकेट, हा कारनामा या मॅच मध्ये जर केला नितलस टीमनं, तरच हा सामना जिंकू शकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परेश ठाकूर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा अनिकेत पावशे. पुढचा बॉल प्रहार केलाय, चांगला फटका. बॅकवर्स कबला हा फटका एक्झिक्यूट केला. गॅप भरपूर मोठी आहे, चेंडू फरार होतोय. 4 धावेसाठी चौकार. टँक आहे वैयक्तिक 4 धाब्यानं अकाउंट ओपन केला परेश ठाकूरनं. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचला टोटल 15 या आकड्यावरती. थोडासा स्लोवर गतीचा ओरपीचा हा बॉल होता, हलक्या हाताने पुश केला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी तू मॅमे झाला तो का, ओ कलेक्टिंग झाली नाही या, त्याच्या कारणाचं सेफ पॉपिंग स्क्रीन वरती फलंदाज शुभम ठाकूर पोहोचलेत. या बॉलवरती धावाला 2-2च्या मदतीनं संघ 17 या आकड्यावरती. 31 धाब्यांचं लक्ष्य पार करायचं. दुसरं षटक मार्गस्थ 24 बॉलमध्ये 31 धाब्यांचा प्रवास करत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये मोरबी संघ. हलक्या हाताने ड्राईव्ह केला ऑफ साईडला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी पुन्हा प्रयत्न आणि 2 धाबा या बॉलवरती. सिंगल डबलनं देखील सामना जिंकू शकताना त्याच रणनीतीनुसार सध्या बॅटिंग करतोय हर्षल 11 जयदुर्गा मोरबी संघ. चांगली बॅटिंग परेश ठाकूरच्या माध्यमातून. टॉससाठी या पुन्हा एकदा आम्ही कॉल देतो. पुढची मॅच असेल 12-13 नागाव आणि त्याला फाईट करेल खरं तर नारिवली. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. पुढचा बॉल आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेत पावशे. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर हा बॉल डिलिव्हर केलाय आणि इथे हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. षटक देखील दुसरं समाप्त झाल्यानं 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल
19 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल शिल्लक असतील आणि 12 बॉलमध्ये करायचे आहेत. आमचे स्कोरर सांगतील. 12 बॉल 12 धावांची गरज सध्या मोरबी टीमला. कंपल्सरी चेसिंग. अगदी चांगली स्पर्धा आज. स्पर्धेचा तुम्ही दुसरा दिवस पाहताना जिथे दुसरा सामना तुम्हाला एन्जॉय करायला मिळतं. एका साईडला घरच्या मैदानावरती खेळतोय सध्या नितलस संघाने त्याला फाईट करत असताना हर्षल 11 जयदुर्गा मोरबी. तिसरा गोलंदाज युवराज सांगडे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. 12 मध्ये 12 धावांची गरज. 2 मोठे पटके मॅचला फिनिश करून देतील मोरबी टीम साठी. प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. आता तेवढीच चांगली लेंथ लाईन पाहिली जिथे पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज युवराज सांगडेना. आता समीकरण पाहिलं तर 11 बॉलमध्ये 12 करायचे. सामन्यामध्ये पकड मजबूत करते सध्या बॅटिंग करत असताना मोरबी संघ. कारण की लो स्कोर सध्या चेस करताना तो चेस करत असताना सध्या समीकरण उरलंय. येणाऱ्या 11 बॉलांना 12 धावांची गरज. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या युवराज मैदानाच्या आतमध्ये प्रस्तावित करतोय ना. सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकला जिथे पूर्णपणे शांत डोल्या फलंदाज शुभम ठाकूरला सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव केला. चेंडूचं लाईन मिरिट पाहून खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल शुभम ठाकूरला. सिंगल डबलने देखील सामना जिंकू शकता. मात्र कशा रीतीनं फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. येणारे 10 बॉल 12 धावांची गरज. गोलंदाज युवराज सांगडे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता मॅचमध्ये सध्या सिद्ध करत असताना युवराज सांगडे. जड मध्ये बॉल लाऊड अपील. यस फलंदाज बाद LBW चा शिकार. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना हर्षल 11 जयदुर्गा मोरबी टीमला. थँक्यू डीजे. तर नागाव टीमचा संघनायकाला मी विनंती करेन नारिवली टीमच्या संघनायकाला की आपण टॉससाठी या. तिसरी मॅच पहिल्या फेरीमधली. एका साईडला 12-13 नागावाने त्याला फाईट करेल नारिवली. या दोन संघांदरम्यान तुम्हाला पुढची मॅच पाहायला मिळेल. दुसरा धक्का लागलाय मोरबी टीमला. आता समीकरण पाहिलं ना तर येणारे 9 बॉल 12 धावांची गरज. हलवापणे शिरकाव करतोय मॅच मध्ये नितलस संघ. मॅच धावा डिफेन्स केल्या जातील का हा मोठा प्रश्न आहे. समोर नवीन खेळाडू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अतिरिक्त धावा मॅच मध्ये कर्दन राहतील कारण की ऑलरेडी धावा कमी आहेत. जर तुम्ही अतिरिक्त धावा खर्च कराल तर हे तुमच्यासाठी कर्दनकर राहील. वाईट +1 टोटल या 2 धावा ॲड केल्या जातील आणि संघ जाऊन पोहोचलाय. टोटल फलकावरती धावा पाहिल्या तर 21 धावा धाव पुस्तकावरती. अजूनही 10 धावांची गरज. समोर नवीन फलंदाज संदेश करावकर हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती 4थ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची इनरेज क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याची संधी देत नाही आणि हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. 5 चांगली गोलंदाजी होते सध्या. गोलंदाज युवराजच्या माध्यमातून 3 बॉल निर्धाव फेकलेत. 4 बॉल निर्धाव फेकलेत. कमालीची गोलंदाजी. पुढचा बॉल इथे लाईन पाहावी लागेल. यस
पंचांचा इशारा वाईट. अतिरिक्त धाव संघ जाऊन पोहोचला टोटल 22 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला कृष्णा तर अतिरिक्त टोटल 3 धावा खर्च केल्या. त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर 4 बॉल निर्धाव फेकले, ज्याच्यामध्ये एक विकेट. खूप महत्त्वाची गोलंदाजी करतोय. अगदी टर्निंग पॉईंट षटक फेकण्यासाठी प्रयत्न सध्या चालू आहे गोलंदाज युवराज सांगडेचा. समीकरण पाहिलं तर येणारे आता 8 बॉल आहेत आणि 8 बॉलमध्ये 9 धावांची गरज. पुन्हा एकदा योग्य लाईन योग्य दिशा गोलंदाजी करावी लागेल. जेवढ्या तुम्ही अतिरिक्त धावा खर्च कराल ना तेवढं आव्हान अगदी सोपं होऊन जाईल बॅटिंग करत असताना मोरबी टीमसाठी. कारण की तुम्हाला लो स्कोअरमध्ये फाईट टाईट द्यायची असेल ना तर तुमची लेंथ लाईन अगदी चांगलं होणं गरजेचं आहे. अशा स्थितीमध्ये या अवांतर धावा मॅचपासून दूर घेऊन जातील सध्या नितलस टीमला. आठ बॉल 8 हा समीकरण पाहायला मिळतं. गोलंदाज पुन्हा एकदा युवराज बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा वाईट. अतिरिक्त अवांतर धावा 4 बॉल डॉट काढून मी म्हणेन. त्याच्यानंतर या अतिरिक्त धावा खरं तर खूप महागड्या राहिल्यात नितलस टीमसाठी. आठ बॉल 7चं समीकरण. एखादा मोठा फटका मॅचला पूर्णपणे मॅचमध्ये पकडी मजबूत करेल मोरबी संघ. आणि प्रत्येक डॉट चेंडू सध्या खूप काही महत्त्वाचा राहील नितलस टीमसाठी. अलाउन द कार्पेटना फटका ऑनसाईटला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न नाही आहे. एकच धाबेनं समाधान मानलं. एक धाबेनं संघ जाऊन पोहोचलाय टोटल 25 धावा धावपुस्तकावरती. या तिसऱ्या षटकाचा शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. गोलंदाज युवराज सांगडे चांगली गोलंदाजी केली, मात्र अतिरिक्त धावा देखील भरपूर खर्च केल्या. त्याच्या कारणास्तव हा आव्हान अगदी सोपं होत चाललंय बॅटिंग करत असताना मोरबी टीमसाठी. समोर फलंदाज पाहिलं तर संदेश करावकर हा फलंदाज. पुन्हा एकदा चुकी करतोय मॅच मध्ये गोलंदाज युवराज. भरपूर वाईड बॉल टोटल 5 वाईड. अतिरिक्त 6 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात मॅच मध्ये. जर या 6 धावा वाचवल्या असते ना तर मॅच मध्ये तुम्हाला अगदी रोमांच पाहायला मिळालं असतं. तसं काही घडत नाहीये. आता अवघ्या 5 धावांची गरज. मॅच फिनिश. विनिंग फटका. सामना जिंकला. अभिनंदन टीम हर्षाल 11 जयदुर्गा मोरबी. अगदी विनिंग फटका फलंदाज संदेश करावकरच्या बॅटमधून. यस, मागे आपण टी शर्टच्या जर्सीच्या मागे नाव पाहिलं तर धोनीनं तशाच रीतीनं मॅचला फिनिश देखील केला. हार्ड लक नितलस संघ. चला पुढची मॅच टॉस करूया. पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला 12-13 नागाव आणि त्या संघाला फाईट करेल साक्षी 11 गावदेवी नारिवली. या दोन संघांदरम्यान तुम्हाला